माझं नाव रुपाली पंकज कनसे. मी हिलटॉप कॉलनीत राहते. आमचं प्लॉट नंबर 4950 शाहूनगर गोडोली सातारा. जय सोशल फाउंडेशनने हा उपक्रम राबवल्यामुळं मी आधीच पहिले आभार मानते आणि त्यांची ही प्रेरणा आम्हाला खूप मार्गदर्शन करते. तर हा जो मी केलेला आहे अट्टाहास, त्यातून मी एक नवीन पिढीला एक असा संदेश देऊ शकते की ही परंपरा ही विलुप्त होत चाललेली आहे. नवीन युगानुसार आपण चाललं पाहिजे हे मान्य आहे मला, पण आपली संस्कृती, आपला वारसा हे जपणं आपलं कर्तव्य आहे. मराठी संस्कृती जपणं हा हिंदू धर्माचा पहिला आधारस्तंभ आहे आणि हे जपणं हीच आपली संस्कृती, आपलं वागणं, राहणीमान, चारित्र्य ही सगळं ह्याच्यातून मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आपली ही गोमाता ही एक कामधेनू, हिंदू धर्मानुसार ही कामधेनू म्हणून मानली जाते. सनातन धर्मानुसार गोमातेची पूजा केल्याशिवाय कोणी चहा सुद्धा पित नव्हतं. तुळशी मातेच्या पाणी घातल्याशिवाय कोणी खात नव्हते, पित नव्हते. तर ही परंपरा विलुप्त होत चाललेली आहे. तर याकडे आत्ताच्या पिढीने थोडासा वेळात वेळ काढून एक जरा लक्ष जर दिलं तर ही संस्कृती आपली परत उभारी मारेल. आणि हा पारंपरिक सण मी दाखवलाय. वारसा जपूया, परंपरा उजळूया, सण साजरे करूया, संस्कृतीचे रंग उधळूया. हे गोमातेचे संदेश. सत्यवानाचे प्राण सावित्रीने आणले त्यावेळेची कथा आपण पौराणिक म्हणतो, पण आत्ताच्या आधुनिक काळानुसार ह्या वडाच्या झाडाखाली इतका ऑक्सिजन असतो की त्या झाडाच्या खाली आपण बसायला सुद्धा मागत नाही. एक थोडासा कालावधी दिवसभरातून एक अर्धा तास जर त्याच्याच खाली जर बसलो तर आपले जे आजार आहेत, जे आपल्याला आत्ताच्या काळानुसार होतात, ते होणार नाहीत, कमी प्रमाणात होतील. आणि एकत्र येऊन हा समाज उपक्रम राबवूया. ही चिमणीने माझा संदेश दिलेला आहे. वृक्षतोड होते, ही म्हणते आम्ही जायची कुठे, वृक्षतोड थांबवा. तर ही आत्ताची गती झालेली आहे. जे ते वृक्षतोड झाली पाहिजे नाही म्हणत नाही मी, पण त्याच्याबरोबर एक तोडलं तर दोन लाव, हा संदेश मी देऊ शकते. आणि हा फलाहार मी दुसरं काही ठेवलेलं नाही. हा फलाहार आहे, हा सकस आहार आहे आत्ताच्या गरजेनुसार. आत्ताची सगळी भेसळ रासायनिक आहे. गोमातेच्या शेणानुसार, पूर्वी शेणखतानुसार शेती पिकवली जायची. आता तसं नाही. आता सगळं आधुनिक झालंय, रासायनिक झालंय आणि हे सगळे भेसळ खाऊन आपल्याला आजार होतात. ते होऊ नये म्हणून फळावर मारा द्या, फळं खा, सॅलेड खावा. हे संपूर्ण मी ह्याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि हे तुम्हाला कसं वाटतंय हे सांगा. आणि तुमचे खूप खूप आभार, तुम्ही मला इथे संधी दिल्याबद्दल. जय सोशल फाउंडेशनचे मी आभार मानते. माझे नाव रेश्मा प्रशांत कांबळे, हिलटॉप सोसायटी. नमस्कार. आज गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये सर्व परीक्षकांचे स्वागत. आज आमची गौराई वारीला निघालेली आहे. या दृश्य स्वरूपात सर्व मांडणी केलेली आहे. यंदाचे वर्ष माऊलींचे म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे सप्तशतकोत्तर जयंती 16 वर्ष हे शासनानं साजरे करा असे एक परिपत्रक काढलं होतं. त्यानुसार या वारीचा सोहळा आम्ही मांडलेला आहे. वारीमध्ये वारकरी संप्रदाय, माऊलींची पालखी आणि सर्व वारकरी संप्रदाय आनंदाने वारीला निघालेले आहेत विठू माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. आणि आमच्या गौराई सुद्धा वारीमध्ये सहभागी होण्याचा सोहळा आणि तोच देखावा आम्ही मांडलेला आहे. चमचा
विजयदेवी सूर्यकांत देसाई, राहणार हिलटॉप कॉलनी. चमचम करते मोत्याची फुगडी, गौरबाई गौर चंद्राची कोर, किती थोरवी गावी ग, आदि माया ही आदि शक्ती, विश्वमाऊली देवी ग. नणंद भावजाईची जोडी ग, करेल छेडा छेडी, नणंद भावजाईची जोडी ग, खेळाला आली गोडी, नणंद भावजाईची जोडी ग, फुगडी खेळून खाली बोलून कुंकवान न्हाली, आली ग बरं आली, सोन पावली आली. माहेर कसलं सासर कसलं. माझं नाव प्रीती तुषार पोत्रे. आम्ही ओझोन अपार्टमेंट शाहूनगर हिलटॉप कॉलनीमध्ये राहतो. आम्ही गजलक्ष्मीवरती गौराई बसवली. ही महादेवी कोल्हापूरची, जिला वंतारामध्ये हे केलं होतं. आणि ती वत्सला जी मध्य प्रदेशमध्ये ती 100 वर्षाहून आता ती हे झाली. असे आम्ही त्यांचं दोघींचं स्वरूप करून गौराई बसवलेली आहे. आमच्या गौरीनं ती मुक्तीचा साज नवा हा केला. अशी पाहू नको ग, अशी पाहू नको ग, नखरा दाव नको ग, नखरा दाव नको ग. माझं माहेर मोलाचं, माझं माहेर मोलाचं, काय सांगू सासर हे राजा इंद्राच्या दोराचं. गौर सासरला आली, गौर सासरला आली, संस्काराच्या उजेडानं कशी उजळून गेली, गौर सासरला आली. आज ती जेवील उद्याला जाईल हरणीच्या चाली, आली ग बरं आली, सोन पावली आली. नमस्कार, माझं नाव संपदा कणसे. आम्ही शाहूनगरमध्ये राहतो. ह्यावर्षी आम्ही थीम केली आहे ती ऑपरेशन सिंदूरवरती आहे. तर हा जो काय आम्ही सेट तयार केला आहे हा बैसारण व्हॅलीचा आहे, जो की पहलगामची जी व्हॅली होती जिथे टेररिस्ट अटॅक झालेला आणि ही तिथली लिडर रिव्हर. तर त्या नदीमध्ये आम्ही अशा थोड्या आमच्या गौराई बसवलेल्या आहेत. आणि हे पुढे जे काही तुम्हाला दिसतंय ते सगळं की कसा कधी अटॅक झाला, 22 एप्रिलला अटॅक झाला, त्याच्यानंतर PM मोदींनी आपल्या कधी ॲक्शन घेतली त्या झालेल्या अटॅकवरती, आणि मग कधी ऑपरेशन सिंदूर पुढे कसं प्रोसेस त्याची काय काय होती ती सगळी झाली, आणि कसं मग आपण बॉर्डरच्या तिथे जाऊन कशी एअर स्ट्राईक आपली झाली, त्या सगळ्याचा आम्ही थोडक्यात सिल्युएट्सच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलाय की कसा पहिला अटॅक झाला. ही ती व्हॅली होती जिला मिनी स्वित्झर्लंड असं पण बोलतात. आणि मग पुढे ती झाल्यानंतर मग आपली ऑपरेशन सिंदूर झाली, त्याच्यासाठी आपण एअरक्राफ्ट यूज केलेले ते दाखवलेत आम्ही. आणि बस हा असा ओव्हरऑल सीन आहे. मग ह्या ओव्हरऑल याच्यामधून आम्हाला बस एवढाच संदेश द्यायचा आहे की म्हणजे इंडियासाठी ही खूप प्राऊड फिलिंग होती की त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं आणि टेररिस्टवरती त्यांनी एक विजय मिळवला, जे इंडियासाठी पण एक खूप मोठी प्राऊड मुवमेंट होती. तीच फक्त आम्ही शोकेस करण्याचा ट्राय केलाय. आणि केलेलं आहे की तिथे फ्लावर्स आहेत, तर मग आम्ही ते थोडे लॅम्प्स बनवलेत, ते ट्युलिप फ्लावर्सचे बनवलेत, आणि तिथली ती व्हॅली बनवली आणि रिव्हर. चल खेळ झिम्मा झिम्मा झिम्मा, चल खेळ झिम्मा झिम्मा झिम्मा, चल खेळ झिम्मा झिम्मा झिम्मा, चल खेळ झिम्मा झिम्मा झिम्मा. ही झांजर बोले झम्मा झम्मा, हा ढोल वाजतो ढम्मा. ही झांजर बोले झम्मा झम्मा, हा ढोल वाजतो ढम्मा. चल खेळ झिम्मा झिम्मा झिम्मा, चल खेळ झिम्मा झिम्मा
मी माधुरी शिंदे. कॉलनीचं नाव आहे आझाद कॉलनी. आमच्या घरी यावर्षी आम्ही कृष्ण रूपातला गणपती बसवला. थोडक्यात आम्ही त्याला बाळकृष्णाचं रूप दिलं. डोक्यावरती पगडी, हातामध्ये बासरी आणि छोटंसं गाईचं वासरू. आणि कृष्णरूपी गणपती असल्यामुळे आम्ही त्याला रुक्मिणी आणि राधाच्या स्वरूपामध्ये गौरी माता बसवल्यात. आणि डेकोरेशनसाठी आम्ही थोडंसं वृंदावनचा फील येण्यासाठी तळं बनवले, त्यात कमळं ठेवली आहे, थोडं कारंज्याचं फील दिलं. मोर आम्ही घरी बनवला आणि मग बाकीचं फुलं, थोडेसे प्राणी आणि रुक्मिणीच्या हातामध्ये आम्ही दही घुसळून लोणी काढण्यासाठी ते थीम वापरले तिकडे सुद्धा. थँक्यू. माझे नाव स्नेहल भगवान शिंदे, राहणार मंगळवारी कौंडाळी, शाहनगर, सातारा. गौराईची सजावट करताना काहीच विचार होतात की काय करायचं काय. जसं कल्पना येत गेलं तसं सजावट करत गेलो. सजावट करताना खूपच भारी एक्सपिरियन्स आला. की गाडी वगैरे ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे शेतकऱ्याच्या दैनंदिन सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. आज येईल ग लेक माहेराला, आज येईल ग लेक माहेराला, गौरी गणपतीच्या सणाला. प्रियांका सूरज जाधव, मंगळी कौशल. गेलाय याणायला बंधू मुरारी, गेलाय याणायला गौरी गणपतीच्या सणाला.
गौरव काटकर, मंगळाई कॉलनी, सातारा. थीम केलेली आहे ऑपरेशन सिंदूरची. यामध्ये मी 4 पार्टमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये पहलगामचा सीन आहे, म्हणजे टेररिस्ट यायच्या आधीचा. म्हणजे इथं कॅफे दाखवला, इथं लोक एन्जॉय करताना दाखवले, हे रोप रायडिंगचं दाखवलंय, परत बाकीचे माणसं किती चिल होते हे दाखवले. नंतर दुसऱ्या पार्टमध्ये टेररिस्टनी अटॅक केल्यानंतरची सिच्युएशन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते 4 आतंकवादी आणि त्यांनी कशा प्रकारे आपल्या पर्यटकांना 25 भारतीय आणि 1 नेपाळी पर्यटक होता त्यांच्यावर हल्ला केला ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ह्या 3rd पार्टमध्ये आपल्या इंडियन टीमनी म्हणजे त्याच्यावर काय प्लॅन केला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपण कोणते मिसाईल वापरले किंवा कोणते क्रूज वापरले, ते म्हणजे ड्रोनचं हल्ला करण्याचं त्यांनी प्लॅनिंग कसं केलं, तर ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ऍक्च्युअल जो आपण पाकिस्तानवर हल्ला केला तो तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्या नकाशामध्ये ते दाखवले की ते 9 स्पॉट आहेत जिथं भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. त्यात म्हणजे काश्मीर व्याप्त पाकिस्तान आणि पाकिस्तानातल्या कुठल्या 9 ह्याच्यावर त्यांनी हल्ले केले ते दाखवलेलं आहे. सौ अर्चना मनोज घनवट, मंगळाई कॉलनी, शाहनगर. माझ्या बाईला खुशीमध्ये घेईना, लाडाने कुरवाळीन 2 दिवसाच्या राहील विसाव्याला, 2 दिवसाच्या राहील विसाव्याला, गौरी गणपतीच्या सणाला. आज येईल गणेक माहेराला, गौरी गणपतीच्या सणाला. बंधू धाकला उत्तम वखळ भारी, तरी माया त्याच्या बरी, भाऊ बहिणीची अतूट ममता न्यारी, कृष्ण द्रौपदीच्या परी, सुख मागतो तिच्या संसाराला, सुख मागतो तिच्या संसाराला. गीता राहुल दुर्वे, शाहूनगर, मंगळाई कॉलनी, फ्लॅट नंबर 11. गणपतीच्या सणाला आज येईल ग लेक माहेराला, गौरी गणपतीच्या सणाला. बंधू मुरारी गेला याला, गौरी गणपतीच्या सणाला, 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 गौरी गणपतीच्या सणाला. सौ कोमल नितीन माळे, मंगळाई कॉलनी, शाहनगर, सातारा. गौरी गणपतीच्या सणाला, गौरी गणपतीच्या सणाला.
प्रिया राजेश कदम, शाहूनगर गोडोली सातारा. आम्ही वृंदावनचा देखावा केलेला आहे. तिथले मंदिरांचं प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. नमस्कार, मी सुनीता बांदास शेडगे, शाहूनगर गोडवलीमध्ये राहते आणि सागरदादांच्या गणेशोत्सवच्या गौरी गणपतीच्या स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे. माझी अशी थीम आहे की सध्या वेगवेगळे आजार येतात, तर पूर्वीच्या काळी जी लोक तांब्या पितळेची भांडी वापरत होती, मातीची भांडी वापरत होती आणि त्यामुळे आरोग्य चांगलं होतं, माणसं 100-100 वर्ष जगत होती. आणि तीच थीम लक्षात घेऊन आत्ताचं आयुर्मान घटत आहे. त्यासाठी या पिढीनं या तांब्या पितळेचा आणि मातीच्या भांडींचा वापर करावा. नैसर्गिक साधन संपत्तीमधून जी आपल्याला फळं मिळतात, म्हणजे केळी असतील, चिकू असेल, डाळिंब असेल, हे जे आपल्या इथं पिकतं ती फळं आपल्या आहारात असावीत आणि त्याने आपलं निरोगी जीवन जगावं असं मला वाटतंय. आणि त्याचबरोबर निसर्गातील आता चिमण्या, कावळे हे पक्षी कमी होत चाललेले आहेत, तर आपण निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे. आपल्या घराच्या जवळ त्यांना चारा पाणी ठेवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर निसर्गातून मिळणारा सूर्य देवता नसून तर ते सौर ऊर्जेचा स्रोत आहे आणि ती ऊर्जा आपण जास्तीत जास्त वापर करून वीज बिल आपल्याला कपात करता येतं आणि त्या सौर ऊर्जेचा वापर करून आपण आपलं अन्न शिजवू शकतो, आपल्या घरात लाईट लागू शकते, वीज आपली वाचू शकते. हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न, हा छोटासा प्रयत्न मी या गौरीच्या निमित्ताने आमच्या गौऱ्याच्या समोर केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार. ह्या वर्षी देखाव्यामध्ये केदारनाथ मंदिराचं कैलास पर्वत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक छोटासा घरी प्रयत्न केलेला आहे, हँडमेड आहे, घरी सर्व प्रॉपर तयार करूनच केलेला आहे. नमस्कार, मी ज्योती प्रतापराव शिंदे, आनंद हाऊसिंग सोसायटी, शाहूनगर, सातारा. नमस्कार, माझे नाव सौ छायाविलास लावण. आज आम्ही ग्रंथ प्रदर्शन आणि आपली हिंदू संस्कृती कशी जपावी या संदर्भाचा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. यामध्ये आपल्याला वारकरी संप्रदाय सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि ग्रंथ हे आपले गुरु आहेत आणि या ग्रंथातूनच सगळे संत आपणाला जो उपदेश करतात तो आपण जीवनात आचरण केला तर आपणाला त्याच्यातून कसं वागावं, कसं बोलावं, कसं आचरण करावं, आपली संस्कृती कशी जपावी हे या ग्रंथातून दिसून येतं. आणि आपल्या महाराष्ट्रात एक संत परंपरा आहे वारकरी संप्रदायाची की जी दरवर्षी दिंडी आपली वारी पंढरपूरला जाते. तर या पंढरपूरला जाण्यासाठीचे जे
ॲटम असतात वारकऱ्यांच्याकडं, त्याचा एक आम्ही एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि तुळशी एक पवित्र मानली जाते आणि या तुळशीचा ऑक्सिजन घेऊन आपल्या घरात सुद्धा त्याचा विज्ञानात आपण वापर केला तर ऑक्सिजन भरपूर देणारी एक पवित्र अशी तुळशी आहे. आणि ह्या ग्रंथातून संत जिवंत राहतात आणि हे ज्ञान एका पिढीतून दुसऱ्या पिढीत अशी परंपरा वाहत वाहत प्रत्येकाला मिळू शकतं. मी याच्यातून आपण हिंदू संस्कृती जपू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी स्नेहल ऋषिकेश लोखंडे, श्रीकृपा कॉलनी गोडोली. आम्ही यावर्षी गौरी गणपती सजावटीसाठी अष्टलक्ष्मीचे थीम घेतलेली आहे. तर श्री महालक्ष्मी म्हणजेच आदिलक्ष्मी. तर ही आदिलक्ष्मीपासून त्रिदेवांची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर मग त्रिदेवांपासून मग सरस्वती आणि श्री महाकाली आणि महालक्ष्मी असे 3 देवी हे झाल्यानंतर देवी महालक्ष्मीचे पुढचे जे 8 रूप आहे, शक्यतो समाजामध्ये किंवा आपल्याला एकच आपण फक्त धनाची देवी किंवा समृद्धीची देवी, सुख शांतीची देवी म्हणूनच आपण फक्त महालक्ष्मीला ओळखतो. पण तिची 8 रूप आहेत ती आपल्याला माहिती नसतात. म्हणून थोडक्यात एक माहिती सांगण्यासाठी मी ही थीम तयार केली आहे. तर पहिली आपण आदिलक्ष्मी, नंतर धनलक्ष्मी आहेत, नंतर धान्यलक्ष्मी जिची पूजा आपण करतो, अन्नधान्य सुख समृद्धी आपल्याला मिळावी याच्यासाठी, आपल्या घरामध्ये धान्याची कमी होऊ नये याच्यासाठी. त्याच्यानंतर संतान लक्ष्मी, म्हणजे योग्य संतान व्हावे किंवा संतान अशी त्या देवीचं असं प्रतीक आहे की ती आपल्या जे पण त्यांची पूजा करतात, जे पण पूजन करतात देवीचे, त्यांची ती रक्षा करते देवी. त्याच्यानंतर गजलक्ष्मी हे वैभव लक्ष्मीचे एक रूप आहे. त्याच्यानंतर इकडे विद्यालक्ष्मी दाखवले. विद्यालक्ष्मी सरस्वती रूपामध्ये, नंतर विजयालक्ष्मी आणि वीरलक्ष्मी म्हणजेच धैर्यलक्ष्मी. त्याच्यामध्ये आपल्याला करेज, धैर्य म्हणजे करेज, धाडस. त्या धाडसामुळे आपण प्रत्येक संकटाला वगैरे सामोरे जाऊ शकतो. हे असे देवी लक्ष्मीचे 8 रूप आहेत. धन्यवाद. सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. ओ दिव्य
गणपतीचे सण आला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला गणपतीचे सण आला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला गौरी गणपतीचे सण आला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला गाडी घोड्याची उभी हाई मंगले दाराला वाट बघतात माय बाप आपले घराला कर बेगीन तयारी नेस नवी सारी कर बेगीन तयारी नेस नवी सारी बेगीन संगे चल माहेराला गणपतीचे सण आला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला गौरी गणपतीचे सण आला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला पाठीचे माझे बंधवा कैसी येऊ मी माहेरा र माहेरा नैर बंधवा पैठणी सारी हाती नाही बांगुऱ्या गल्ल्यान गलसरी भरतार माझा दर्यावरी सासूबाई बसली मंगलेदारी सासूबाई बसली मंगलेदारी सासूबाई बसली मंगलेदारी सणवार साजा हौसे मौजेचा मी नाही बंधवा माहेराला गणपतीचे सण आला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला गौरी गणपतीचे सण आला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला मुंबईची हानली जरीची सारी चोली काही गजनीची चोली काय गजनीची आणली चोली काय गजनीची खरीदल्यान पाटुल्या गल्ल्यांची ठुशी नत काही नाकाची माझं नाव नीलम प्रदीप जाधव. मी यावर्षी गणपतीची थीम वारी पंढरीची वारी अशी थीम केली. सगळं हातानेच बनवलं. पुष्टाचं साडीचे पुष्टे असतात ना ते कट करून त्याच्यावर चित्र काढून कलर करून हे सगळं माझ्या हाताने स्वतःच केलं. काय विकतचं असं काहीच नाही. बस वगैरे सगळं पाण्याची टाकी टँकर तरडगावचे घोडे रिंगण ॲम्ब्युलन्स वगैरे सगळं ठेवलं. पेटी हे विणा हे सगळं हाताने पुष्ट्याने सगळं बनवले. गणपतीचं वरचं डेकोरेशन ते सुद्धा माझ्या हातानेच बनवलं. कटिंग केलं. काही विकतचं नाही. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवली. मालिया दादा नयनी गुंफिली बेस कशायलीची बेस कशायलीची गुंफिली बेस कशायलीची धनी आईला घराला रजा दिली जावाला बेगीन संगे चल माहेराला गणपतीचे सण आला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला गौरी गणपतीचे सण आला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला गौरी गणपतीचे सण आला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला. कशी येऊ दादा मी माहेराला रे कशी येऊ दादा मी माहेराला कशी येऊ दादा मी माहेराला रे कशी येऊ दादा मी माहेराला घुंगराची घेऊन आलो ग बहिणी चल माझे घराला गौरीचा सण याला ग बहिणी आलो तुला नेवाला गौरीचा सण आला गो बहिणी आलो
गौरीचा सण आला गो बहिणी आलो तुला नेवाला. माझं नाव अनुजा नवनाथ काळभोर. मी शाहूनगर येथे राहते संजीवनी कॉलनीमध्ये. आणि ह्या वर्षी आम्ही महालक्ष्मी आणि सरस्वती यांचं हे रूप दाखवलेलं आहे. पूर्णपणे सगळे घरगुती पद्धतीने सगळे घरगुती जे लागतं मटेरियल ते यूज करून आम्ही सगळे केलेलं आहे. धनी माझा गेलाय गो बारांडोलीला रे धनी माझा गेलाय गो बारांडोलीला. धनी माझा गेलाय गो बारांडोलीला धनी माझा गेलाय गो बारांडोलीला. आई बापानी निरोप दिला गो बहिणी चल माझे घराला गौरीचा सण आला गो बहिणी आलो तुला निवाला. गौरीचा सण आला गो बहिणी आलो तुला नेवाला. गौरीचा सण आला गो बहिणी आलो तुला नेवाला. नमस्कार, मी सारिका अजय घोरपडे, श्रीराम कॉलनी, शाहूनगर, सातारा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपले सागर भोसले सर आणि जय सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या शाहूनगरमध्ये भरपूर सारे उपक्रम राबवण्यात येतात. त्यामधीलच एक गौरी सजावट स्पर्धा. यावेळेस मी एक शिक्षिका या नात्याने माझा एक विषय मांडायचे होते म्हणून मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. याची माझी थीम अशी आहे की जुनी शिक्षण पद्धती आणि त्या काळात घडत गेलेले हे थोर विचारवंत आणि आत्ताची ही नवीन शिक्षण पद्धती की जी ICT टेक्नॉलॉजी आणि टेक्नोसॅव्ही स्टुडंट्स. पण आता नवीन ट्रेंड निघाले आहेत अकॅडमिकचे फाउंडेशन कोर्सेस. मग विद्यार्थ्यांवरती आलेलं बर्डन, आपल्या पालकांच्या अपेक्षा, मग यामधून आपण समन्वय कसा साधावा हे थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.